माननीय व्यासपीठ उपस्थित चारही फादर, मुख्याध्यापक, उत्सव मूर्ती मिनल परेर आणि त्यांचं कुटुंबीय, आजी माजी शिक्षक, मिनलचे सगळे कुटुंबीय आणि मित्रमंडळी जे आज इथे उपस्थित आहेत ते, आणि सर्व लहान विद्यार्थी मित्र. मिनल ही आमच्या कुटुंबातील तिसरं अपत्य. आम्ही 4 भावंड, त्याच्यात मिनल तिसरी. परंतु वडिलांचं लवकर निधन झाल्यामुळे आम्ही 3 भावंड लवकर मॅच्युअर झालो. त्यामुळे मिनल आईच्या कामामध्ये सुरुवातीपासून तिला मदत करायला लागली आणि कदाचित शेफचा जो हा प्रकार आहे तो तिने लहानपणापासूनच सुरू केला होता आईच्या मार्गदर्शनाखाली. त्यामुळे तिला कामाची अतिशय आवड होती आणि बाकी सगळे तुम्ही गुण सांगितले की तिला सगळ्यांशी मिळून मिसळून तेच आहे. आणि तिचा हा स्वभाव असल्यामुळे ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची आणि प्रत्येक जण तिला किंवा मित्र-मैत्रीण तिला हवेविषयी वाटायचे. लहान वयातच तिचं लग्न झालं. मला वाटतं 20व्या वर्षी लग्न झालं तिचं. आणि ज्या घरी तिला दिलं त्यावेळेला ती शिक्षिका होती, पण ज्या घरी तिला दिलं ते शिक्षणाचं क्षेत्र होतं, म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटच होतं तिथे. कारण सासरे मुख्याध्यापक, नंतर सासू पण टीचर होत्या, पण त्यांनी नंतर मुलांचा सांभाळ करण्यासाठी सोडली नोकरी. आणि 4ही सुना ज्या होत्या त्या 4ही सुना शिक्षिका. त्याच्यात नंतर वडिलांच्या रिटायरमेंट नीलम मॅडम तिथे हेडमास्टर झाल्या. नंतर आता मीनामाई DED कॉलेज माणिकपूर इथून प्रिन्सिपल झाल्या. तर असं एक शिक्षणाचं संपूर्ण एज्युकेशन डिपार्टमेंटच त्या घरी होतं म्हणजे तिथे. आणि त्यांच्या वडिलांचा आम्हाला फार मोठा अनुभव असा आहे की पॉल मास्तरला कोण ओळखत नाही असा एकही व्यक्ती मिळणार नाही तुम्हाला असेल. एवढं त्यांचं भारदस्त व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचं कार्य होतं. तर अशा या कुटुंबात मिनल परेर गेल्यामुळे अगदी सुरळीतपणे आणि सगळं काटेकोरपणे करण्याची सवय पण तिला लागली. आता आमच्या कुटुंबात मामाकडच्या कुटुंबात आम्ही एक 5 फॅमिली आहोत. 4 मावश्या आणि 1 मावशी मामा. तर आमचं नेहमी गेट टुगेदर वगैरे असतं. मग त्या ठिकाणी सगळं प्रोग्रामचं मॅनेज करणं, कुठले डिश करायच्या, कुठले बनवायच्या, ते सगळं ठरवायचं काम मिनल करायची. आणि आम्ही सगळ्यांनी मिनलला तिथे मॅनेजर म्हणून एक पदवी दिली होती का मिनल जे सांगेल ते जाऊ. तर अशी मनमिळावू आणि अगदी स्वभावाने चांगली, गोड आणि सगळ्यांना समजून घेणारी आमची बहीण आज सेवानिवृत्त होत आहे. तर तिला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. तिचा दुसरा एक आवडता पैलू म्हणजे आजारांना भेटी देणं वगैरे तिला फार आवडतं. जे आपले आजारी नातेवाईक आहेत त्यांना भेटणं, त्यांना आणि देणं हा तिचा गुण आहे, फार मोठा गुण आहे. म्हणजे हातचं राखत नाही ती कधी आणि नेहमी हसत आणि सर्वांशी मिळून मिसळून वागते. अशी आमची बहीण आज तिच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे थोडं मला वाटतं 2 वर्ष अगोदर घेतलेलं आहे रिटायरमेंट. तर पण तिचा हा योग्य निर्णय आहे. कारण मॅडम पूर्वी म्हणायला अगोदर मीना मॅडम की आपण आपला आवाज ऐकायला पाहिजे. आपण जर मुलांना न्याय देऊ शकलो नाही तर त्या शिक्षण किंवा त्या शाळेत जाण्यात काही अर्थ नाही. तर मिनल तुला तुझ्या पुढच्या आयुष्यात चांगलं आरोग्य लाभावं आणि तुला चांगलं आयुष्य लाभावं म्हणून आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मॅनेजर, शिक्षक वर्ग सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. मिनल मॅडमच्या बालपणीच्या आठवणी त्यांच्या भावाची जागृत केलेल्या आहेत. आभारी.